जाऊ देवा तिया गावा घेऊते ते सुखावा तेथे सुखावा घेऊते ते सुखावा तेथे सुखावा घेऊते ते जाऊ देवा तिया गावा घेऊते ते सुखावा तेथे सुखावा घेऊते जाऊ देवा तिया गावा घेऊते ते सुखावा तेथे सुखावा पृथ्वीच्या पाठीवर वास्तव करणाऱ्या समस्त मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, तुम्हा सर्वांना नमस्कार व तुम्हा सर्वांच्या चरणी नम्रतापूर्वक कळकळीची प्रार्थना. मी तुमच्यापेक्षा शहाण आहे असं नाही, ज्ञानी विद्वान पंडित आहे असंही नाही, पण सद्गुरु शिवानंद महाराज ढवळीकर यांचा शिष्य. सद्गुरूंच्या कृपेनं जे काही मला समजलं उमजलं त्याचा अमृत अनुभव सर्वांना मिळावा हीच सदिच्छा. बंधूनो, संत म्हणतात, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरास सांगावे, शहाणे करून सोडावे सगळे जन. जे तुला माहिती आहे ते इतरांना सांग, त्यांनाही तुझ्यासारखं शहाणं कर असं संत म्हणतात. या पुढे जाऊन ते बोलतात, आपण तरला नव्हे ते नवल कुळे उद्धरील सर्वांची जो. तू तरला त्यात नवल काय नाही, तुझ्या बरोबर इतर सर्वांची कुळे उद्धरली पाहिजे. यासाठी आपल्याला संतांच्या अभंगवाणी विश्लेषण करून सांगणार आहे. यात माझं असं काही नाही, अभंग संतांचे, वाणी ईश्वराची आणि कृपा त्या सद्गुरूची. आता तुम्हाला विश्लेषण करून सांगण्या अगोदर एक विनंती करू इच्छितो. मी गायक नाही, संगीतकार नाही आणि कलाकार तर नाहीच नाही. पण सद्गुरूंच्या कृपेनं जे काय मला समजलं ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता गायक नाही, संगीतकार नाही, कलाकार नाही सांगण्याच्या पाठीमागचा मुद्दा एवढाच, ताल सूर लयाचं ज्ञान नाही, फक्त संतांचं ज्ञान, संतांचा उपदेश तुम्हाला समजावा, अखंड मानव जातीला पोचावा हीच इच्छा आहे. संत रामदास स्वामी म्हणतात, श्रोते व्हावे सावधान. तर रामदास स्वामी म्हणतात म्हटल्यानंतर त्यामध्ये काहीतरी गम्य असायला पाहिजे, यात काही शंका नाही. कारण रामदास महाराजांच्या लग्नाचा घाट त्यांच्या आई वडिलांनी घातला होता. पाहुणे मंडळी आलेले, मांडव सजलेला आहे, अक्षताची टायमिंग झालेली आहे. भटजी अक्षता बोलतोय, शिवमंगल सावधान. भटजीने म्हणतात, रामदास स्वामीने विचार केला, आता हीच वेळ आहे, नाहीतर प्रपंचाच्या बेडीमध्ये अडकून या भवसागरात घटगळ्या खायला लागतील. तेथून जे पळून गेले ते संन्यासीच झाले. आणि तेच रामदास स्वामी आम्हाला उपदेश करून गेले, श्रोते व्हावे सावधान. का असं बोलले ते? सावधान व्हा,
आयुष्य संपत निघालेलं आहे. दिवसेंदिवस आपलं आयुष्य कमी होत आहे. हे भवसागर पार करण्यासाठी तुला काही ना काही खटपट केली पाहिजे. म्हणून रामदास स्वामी म्हणतात श्रोते व्हावे सावधान. पुढे म्हणतात श्रोते व्हावे सावधान, मना आले ते गायन. तुम्ही काय विचाराल ते मी सांगणार नाही. मला जे सांगायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार. तार जातो एकीकडे, आमचे म्हणणे भलतीकडे. सेंडा मुळते नकळे, आमचे गाणे हे मोकळे. आमचा ताल एकीकडे आणि म्हणणं भलतीकडे आहे. सेंडा मुळते नकळे, आधीपासून अंतापर्यंत ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान. आधीच्या आधी काय होतं ते माहिती नाही आणि अंताच्या शेवटी काय आहे तेही माहिती नाही. म्हणून रामदास स्वामी म्हणतात सेंडा मुळते नकळे, आमचे गाणे हे मोकळे. रामी रामदास म्हणे जेने गुंतती शहाणी शहाणे. पण आमचं गायन ऐकून शहाणे शहाणे लोक मग्न होऊन जातील, ऐकतच बसतील असं म्हणतात. यापुढे जाऊन तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छितो. बंधूनो, आपल्या पोटात कळमळते आहे, आपल्याला औषधाची गरज आहे. मग आपण औषध घेतलं पाहिजे. तो डॉक्टर कसा आहे? काळा आहे, गोरा आहे, नकटा आहे, चपटा आहे, आमच्या जातीचा आहे, तमक्या जातीचा आहे, याची काही गरज नाही. त्याच्या औषधाची गोळी कशी आहे, त्या गोळीचा गुण कसा हे महत्वाचं आहे. म्हणून तद्वत आमचं गायन तुम्हाला आवडणार नाही, आमचं संगीत तुम्हाला आवडणार नाही, आमचं म्हणणं तुम्हाला आवडणार नाही, पण संतांचा उपदेश तुम्हाला आवडेल. याचा विचार करा आणि श्रीकांत कोंडिबा गवळे अध्यात्म भजनी मंडळ तामगाव हे भजन दररोज युट्यूबला चालू आहे. ते ऐका, लाईव्ह करा, सबस्क्राईब करा. आपल्या जन्माचं सार्थक होईल. नमस्कार.